सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। आजच्या ह्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आमचे मित्र संदेश शिंगलकरजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुरेश जग्यासीजी, विजय सरटकरजी, आमचे युवा नेते युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय महासचिव बंटी शेळकेजी, सोबतच या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रदेश सचिव नयनाताई झाडे, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बंधूंचं मी मनपूर्वक स्वागत करतो। नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्यानंतर ही माझी पहिली पत्रकार परिषद आहे। 6 तारखेला पदभार स्वीकारताना वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये मी एक वक्तव्य केलं होतं की भारतीय जनता पक्षाचं नागपुरातलं दुकान माझ्या वडिलांनी सुरू केलं। ही गोष्ट खरी आहे की माझ्या वडिलांनीच ते दुकान सुरू केलं होतं। ते पहिले आमदार नागपूर जिल्ह्यातून निवडून आले होते आणि त्यानंतरचा कालखंड आपण सर्व लोकांनी अनुभवला, पाहिला। बहुजन समाजाच्या नेत्यांची गळचेपी कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये होते हे आपण अनेक उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल। गोपीनाथराव मुंडे असतील, खडसे साहेब असतील, शिवणकर साहेब असतील, अरुणभाऊ अडसड असतील, त्या काळात भाऊसाहेब फुंडकर असतील, हे संपूर्ण बहुजन नेते त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी कारणीभूत होते। आणि ज्यावेळेस पक्ष वाढला त्या पक्ष वाढीनंतर पद्धतशीरपणानं ह्या संपूर्ण बहुजन नेत्यांना बाजूला करण्याचं काम भारतीय जनता पक्षामध्ये झालं होतं। आणि म्हणून माझी विचारधारा काँग्रेस पक्षाच्या प्रती जी समर्पित राहिली, माझ्या राजकीय प्रवासाचं पण मी त्या ठिकाणी वर्णन केलं की एका योगायोगानं मी राजकारणामध्ये माझा प्रवेश झाला आणि राजकारणामध्ये प्रवेश झाल्यानंतर एका विचारधारा समजून घेतल्यानंतर त्या विचारधारेला समर्पित होऊन मी काँग्रेस पक्षाचं राजकारण सातत्यानं करत राहील। आणि हे करत असताना माझे वडील भारतीय जनता पक्षामध्ये होते। त्यांनी ह्या नागपूर शहरातलं दुकान सुरू केलं होतं, ते दुर्दैवानं सुरू केलं होतं आणि आता काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून ती जबाबदारी आता माझ्यावर निर्माण झालेली आहे, अशा प्रकारचं माझं विधान होतं। त्यावर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी माझ्याप्रती सहानुभूती व्यक्त केली आणि मला एक सल्ला दिला की प्रफुल्ल भाऊ, आपण थोडं काँग्रेसच्याच नेत्यांपासून जपून राहा आणि आपलं दुकान काँग्रेसचेच नेते बंद करतील, अशा स्वरूपाचं स्टेटमेंट आज वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं। मी बावनकुळे साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो की त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा त्यांनी मला सल्ला दिलेला आहे। ते यासाठी त्यांनी मला सल्ला दिला कारण बावनकुळे साहेबाचं स्वतःचं दुकान 19 मध्ये बंद झालं होतं। चालतं फिरतं दुकान, बावनकुळे साहेब नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि भारतीय जनता पक्षानं त्यांचं तिकीट कामठी विधानसभा मतदारसंघातून टाकलं आणि त्यांचं दुकान बंद केलं होतं। मला आज पुन्हा आठवलं की बावनकुळे साहेब धावत पळत, मला देत नसाल तर माझ्या पत्नीला द्या तिकीट, माझ्या पत्नीला देतच नसाल तर मुलाला द्या, अशा वल्गना करत धावत पळत 5-10 हजार लोक घेऊन त्या तहसील कार्यालयामध्ये गेले नॉमिनेशन भरण्यासाठी आणि पावली परत आले। त्यामुळे त्यांचं दुकान कोणी बंद केलं हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि भारतीय जनता पक्षानं फक्त त्यांचं दुकान बंद केलं नाही तर किल्ली कुलपामध्ये पूर्ण बंद करून ठेवलं आणि किल्ली कन्हान नदीमध्ये नेऊन फेकून दिली। आणि कन्हान नदीमध्ये फेकून दिल्यानंतर आणि ते पूर्ण वैराग्यग्रस्त स्थितीमध्ये मी बावनकुळे साहेबांना त्यावेळेस पाहिलं। त्याच कालखंडामध्ये अनेकदा माझ्या त्यांच्यासोबत भेटी झाल्या आणि त्या भेटीच्या दरम्यान त्यांच्या ज्या चर्चा होत्या त्या चर्चा अत्यंत नैराश्यजनक होत्या। आणि मग 5 वर्षाच्या वनवासानंतर त्यांना फक्त त्या वनवासाच्या कालखंडामध्ये त्या कन्हान नदीमध्ये पुन्हा खोदकाम करावं लागलं
रेती उपसावी लागली आणि मोठ्या प्रमाणात रेती उपसल्यानंतर मग त्यांना ती चाबी सापडली. हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे बावनकुळे साहेबांनी ती दक्षता घ्यावी. बावनकुळे साहेब नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी ते शासनाच्या नंबर 2चे मंत्री आहेत. नागपूरसारख्या महत्वाच्या शहराचे ते पालकमंत्री आहेत. नागपूरच्या मुद्द्यांवर, नागपूरच्या जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी जर काम केलं असतं माझ्यावर टिप्पणी करण्याऐवजी, तर जास्त अधिक महत्वाचं असतं. आपण लक्षात घ्या की विदर्भामध्ये याआधी आपण कधीही अनुभवला नाही अशी हीट वेव्ह उन्हा आपण अनुभवलेला आहे. प्रचंड हीट वेव्ह आहे आणि हे हीट वेव्ह असताना राज्याचा कुठलाही कृती आराखडा हीट वेव्हला सामान्याचा आजपर्यंत तयार झालेला नाही. जिल्ह्याचा कृती आराखडा नाही आहे. आताच हायकोर्टाला ती दखल घ्यावी लागली आणि ज्या शाळा 15 जून पासून सुरू होणार होत्या ते माननीय उच्च न्यायालय म्हणते की आता विदर्भातला उन्हाळा लक्षात घेता आपण 30 जून पासून सुरू केला पाहिजे. बावनकुळे साहेब, ह्या शहरातल्या विद्यार्थ्यांची, ह्या शहरातल्या पालकांची जर अवस्था पाहिली आणि त्याच्यावर जर आपण उपाययोजना केली असती तर अधिक संयुक्तिक आणि उपयुक्त ह्या शहराच्या दृष्टिकोनातून राहिलं असतं. आणि हायकोर्टाने जो आदेश पारित केला त्या आदेशामध्ये त्यांनी फक्त स्टेट बोर्डच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे. सीबीएसईच्या शाळांना सूट दिलेली आहे आणि सीबीएसई शाळेच्या विद्यार्थ्यांना उष्णाघात होणार नाही का? त्यांनाही होणार आहे. त्यामुळे माझी या निमित्तानं फक्त मी राजकीय स्टेटमेंट करण्यासाठी आलेलो नाही आहे. सोबतच हा जो हीट वेव्ह आहे ह्या हीट वेव्हला सामान्याच्या दृष्टिकोनातून सीबीएसई शाळा असो, स्टेट बोर्ड शाळा असो किंवा खाजगी शिकवणी वर्ग असो, ह्या तिन्ही याला आपण 30 तारखेपर्यंत ताबडतोब बंदी घातली पाहिजे. आणि ते काम जिल्हा प्रशासनाचं आहे. जिल्हा प्रशासनानं यावर एक आदेश पारित करून, आदेश देऊन ह्या तिन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत घराच्या बाहेर निघू नये अशा पद्धतीचा आदेश देण्याची नितांत आवश्यकता आहे.